नमस्कार मित्रांनो, तेजस खेडकर ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता आम्ही आहोत लोणावळ्यामध्ये। आता इथून जाणार आहोत आम्ही उदेवाडी आणि तिथून आमचा पुढचा ट्रेक चालू होणार आहे। नावावरून तुम्हाला कळलंच असेल, तर आम्ही चाललो आहोत लोणावळा भीमाशंकर ट्रेकला। तर ही आमची मंडळी सगळी, हा ऋतुज खातू, हा घाणेकर आपला आणि पुढे सगळे मंडळी चाललेत। चला तर मग। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तेजस खेडकर ब्लॉग्समध्ये। आज आपण घेऊन आलोय एक भन्नाट ट्रेकिंग अनुभव, लोणावळा ते भीमाशंकर ट्रेक। हा प्रवास इतका सुंदर आणि साहसी आहे की त्यासाठी मी 2 भागांमध्ये व्हिडिओ बनवणार आहे। तर चला सुरुवात करूया पहिल्या भागाची। मुंबईहून लोणावळा जाणारी ट्रेन पकडली आणि साधारण 11 वाजता आम्ही लोणावळा स्टेशनला पोहोचलो। तेव्हा हवेत सुखद गारवा होता। लोणावळ्यावरून निघून आमचा मुक्काम होता उदेवाडी गावात। लोणावळा ते उदेवाडी हे अंतर साधारण 14 किलोमीटर इतके आहे। उदेवाडी बळीराम येवले दादांच्या घरी सकाळचा नाश्ता करून आम्ही 7 वाजता आजच्या दिवसाच्या ट्रेकची सुरुवात केली। सुप्रभात मित्रांनो, तर काल रात्री आम्ही उदेवाडीमध्ये एका मंदिरामध्ये राहिलो आणि आता आम्ही चाललोय पुढचा ट्रेक करायला आमचा। तर सकाळची सुरुवात खूप चांगली झाली आहे। चहा नाश्ता करून आता आम्ही निघालोय, अर्धे जण गेलेत पुढे। चला तर मग। तर उदेवाडीतून निघून कुसूरला आता आम्ही जात आहोत। साधारण 15 किलोमीटरचा ट्रेक आहे हा, आणि तिथून पुढे आमचा अजून एक प्रवास चालू आहे। तर आजचा पहिल्या दिवसाचा आपला ट्रेक असणार आहे उदेवाडी, कोंडेश्वर मंदिर, कुसूर, कल्पेवाडी, 5% वाट, वांद्रेखिंड आणि शेवटी मुक्काम पदरवाडी गावात। हा ट्रेक ऐकायला जितका सुंदर वाटतो तितकाच तो आपली शारीरिक क्षमता तपासतो। हा ट्रेक साधारण 60 ते 70 किलोमीटर असून लोणावळ्यावरून सुरू होऊन भीमाशंकर, जे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तिथे येऊन संपतो। संपूर्ण वाट घनदाट जंगलातून जाते। पावसाळ्यात तर वेगळाच आनंद, सगळीकडे धुकं, हिरवाई, छोट्या छोट्या ओढ्यातून आमचा प्रवास चालू होता। निसर्गाने जणू आमचं स्वागतच केलं होतं। पूर्ण वाट ही मळलेली असून जागोजागी टिफिन लावलेल्या दिसतात, ज्या की आपण योग्य मार्गावर आहोत हे दर्शवतात। खूप छान वातावरण आहे आजचं, मस्त सर्वीकडे धुके पसरले आणि एकदम भुलभुलैयासारखा रस्ता आहे। तर आता आपण ह्या साईडून आलोय आणि हिकडची वाट आपल्याला घेऊन जाते। तर मस्त झऱ्याचा पाण्याचा अनुभव घेतात सगळेजण आता। मस्त धुक्यांमधून आमचा प्रवास चालू आहे आता। हा घाणेकर मध्ये घाण करतोय आणि हा तेजस खेडेकर ब्लॉग्स, याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही करण्यासाठी तो इथून उडी मारा। आणि आमचा मित्र पण आहे खातू, त्याचाही चॅनल आहे आणि सूर्यकांत चालू करणार आहे, पण कधी करतो का माहिती नाही।
शेवटी वरून कोंडेश्वर मंदिराचे पहिले दर्शन पाहून आम्हाला दिलासा मिळाला. तर इथे खाली कोंडेश्वर मंदिर आहे. तर ट्रेक करताना सह्याद्रीमध्ये वाट चुकण्याची खूप शक्यता असते, म्हणून अशा दगडी लावलेल्या असतात आपल्यासाठी. तर त्या वाटेने आपण जाऊ शकतो. चला. मागच्या देवी. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता कोंडेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत. तर तिकडून वरतून आपण आलो त्याकडून असं मंदिराच्या इथे. पंधरा 20 मिनिटांनी आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलो, भगवान महादेवाचे आशीर्वाद घ्यायला. महादेवाचं दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालोय. चला. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आपल्याला मंदिरामागे काही विरगळ दिसून येतात. तर मंदिर तिकडे सोडून आता आम्ही ह्या साईडून निघालो. पुढे आम्ही निघालो डागबैरीच्या दिशेने. डागबैरीचा मार्ग हा थोडा गुंतागुंतीचा आहे. नवीन असाल तर गावकऱ्यांना विचारायलाच हवं. वातावरण ढगाळ असल्यामुळे आम्हाला डागबैरीची हलकीशी झलक दिसली, पण अनुभव भन्नाट होता. पुढे पठारावर आम्ही नाश्त्यासाठी थोडी विश्रांती घेतली. पठारावर अनेक वाटा असल्याने गोंधळ होतो. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही कुसूर गावात पोहोचलेलो आहोत. साधारण 5:30 ते 7 तास लागले आम्हाला पोचायला. सकाळी 7 वाजता निघालेलो आम्ही 1 वाजता कुसूरला पोहोचलो होतो. तर कुसूर होतो आता आम्ही निघालो आहे तळपेवाडीकडे. साधारण 15 किलोमीटर अंतर आहे इथून. पूर्ण डांबरी रस्त्यावरतूनच आमचा प्रवास होणार आहे आता. तर कालपासून आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत 26 ते 27 किलोमीटर चालण्यात आलं आहे. खूप चांगला अनुभव आला आहे. तळपेवाडीतल्या या दुकानाची इथे थांबून आम्ही नाश्ता केला. पुढे पदरवाडीपर्यंत जायला आम्हाला रात्रच होणार होती. पुन्हा आमचा आडवाटीवरचा प्रवास सुरू झाला होता. वाटेत आपल्याला हा सुंदर धबधबा लागतो, जो की तळपेवाडीपासून साधारण 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. पुढे आपण 5 पाणी टाक्याच्या इथे येऊन पोहोचतो. हे पाण्याचे टाके दिसले की समजायचं आपण योग्य मार्गावर आहोत. संध्याकाळ होत आली.
आणि वांद्रेखिंड पोहोचेपर्यंत अंधार चांगलाच झाला होता. तर सकाळी 8 वाजता निघालेलो आम्ही. आता 7:30 वाजलेत. तर सकाळपासूनची आता संध्याकाळपर्यंतची आमची ही धावपळ आणि आता फक्त 10 ते 15 मिनिटांनंतर आम्ही जिथं आम्ही राहणार आहोत तिथं पोचू. शेवटी पदरवाडी गाठली तेव्हा जवळपास 50 किलोमीटर अंतर पार झालं होतं. इथे सुरेशदादांनी आमची राहण्याची आणि जेवणाची सुंदर सोय केली होती. जर तुम्ही हा लोणावळा भीमाशंकर ट्रेक करणार असाल तर त्यांचा नंबर व्हिडिओखाली दिला आहे, त्यांना नक्की संपर्क करा. तर हा होता आपल्या ट्रेकच्या पहिल्या दिवसाचा अनुभव. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत पदरवाडी ते भीमाशंकर हा रोमांचक प्रवास. तोपर्यंत जय महाराष्ट्र.